हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज फायनली मी घेऊन आलेली आहे तुम्हा सगळ्यांसाठी पेनीच्या बाळांचे व्हिडिओ। 4 जून 2024 ला आमच्याकडे झाले होते पेनीची गोंडस बाळ। ही बाळ किती होती आणि त्यापैकी किती आहेत आणि तिची ही डिलिव्हरीची जर्नी जी आहे, हा संपूर्ण लेबर पेनचा प्रोसेस जो आहे तो तिच्यासाठी कसा होता आणि त्यासोबत यातून आम्हाला काय काय शिकायला मिळालं किंवा काही डिफिकल्टीज होत्या ज्या आम्ही फेस केल्या, हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। 3 जून 2024च्या रात्रीपासून आमच्या पेनीला लेबर पेन स्टार्ट झालं होतं आणि हा संपूर्ण प्रवास जो होता तो खरंच खूप डिफिकल्ट होता। तिने पूर्ण 24 तास तो जो लेबर पेनचा त्रास आहे तो सहन केला होता आणि एक्झॅक्टली तिच्यासोबत काय त्या वेळेला ती सिच्युएशन होती ह्या सगळ्यांची व्हिडिओ जी आहे ती मी शूट करून ठेवली होती। आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे। एकतर ही व्हिडिओ शेअर करण्याचे एक कारण असं आहे की ही आमच्याकडे एक लाईफ टाईम मेमरी सुद्धा राहते आणि त्यासोबतच जर तुमच्याकडे फिमेल असेल आणि तुम्ही जर कधी तिला ब्रीड केलं तर ह्या डिफिकल्टीज ज्या काय आम्ही फेस केल्या त्याच्यामध्ये आम्ही काय सोल्युशन्स काढलं हे जर तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला सुद्धा पुढे जाऊन या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान मदत हवी, हा आमचा मेन मोटिव्ह आहे। चला तर पाहूयात की पेनीचा हा लेबर पेनचा प्रोसेस कसा होता तो। तर 3 जून 2024 सुमारे रात्री 11 वाजल्यापासून आमच्या पेनीला जे आहे ते लेबर पेन चालू झालं होतं। खूप डिस्कम्फर्ट होतं तिला। 3 तारखेच्या दिवसभरातून तिने काही खाल्लं प्यायलं नव्हतं। तर ही एक मोठी साईन आहे की जर तुमच्याकडे फिमेल आहे आणि ती बाळंत होणार असेल, लेबर स्टार्ट व्हायच्या आधीपासून खाणं पिणं सगळं सोडून देते आणि इथे पेनीला थोडंसं कम्फर्टेबल फील करून द्यायला आम्ही स्वामींचा जप करत होतो, जेणेकरून तिला थोडं गोष्टी सोप्या जातील आणि खूप कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट तिच्यासाठी तयार होईल। स्वामींचा आशीर्वाद तिच्यासोबत होताच। तिचं हे संपूर्ण लेबर पेनचं प्रोसेस सोसण्याकरता तिला बळ मिळावं म्हणून स्वामींचा इथे नामस्मरण करत होते आणि तुम्ही बघताच की नामस्मरणाच्या वेळेस ती किती कम्फर्टेबल फील करते, थोडा धीर मिळत होता तिला यामुळे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की तिची ब्रीदिंग किती फास्ट झालेली आहे, म्हणजेच आपली ही फिमेल जी आहे ती बर्थ देण्यासाठी कम्प्लिटली रेडी होत चाललेली आहे। पेनीला बाळ होणार आहे ह्याचा आनंद कितीही असला तरी लेबर पेनचा तिचा हा त्रास बघून खूप त्रास होत होता। तिला सतत आपल्या सोबत ठेवून तिच्याशी गप्पा मारून तिला कम्फर्ट फील करून द्यायचा प्रयत्न होता। मध्ये मध्ये नामस्मरण चालू होतं आणि स्वामींकडे एकच विनंती होती की स्वामी आत्तापर्यंत जशी तुम्ही तिची साथ दिली तर लेबर पेनमध्ये सुद्धा तुम्ही तिची साथ द्या आणि तिला आणि बाळांना सुखरूपपणे सगळं व्यवस्थित करायला मदत करा। मोस्ट ऑफ या ब्रीडची बॉडी जी आहे ती कॉम्पॅक्ट असल्यामुळे 99% तरी या ब्रीडचे सिझरिंगनेच पिल्लं होतात, नॉर्मली फार कमी होतात आणि पेनीला सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळे आम्हाला हे टेन्शन होतंच की तिला नॉर्मली बाळं होतील की नाही। पण सगळ्या गोष्टी इथे मी स्वामींवर सोपवल्या होत्या। पेनीला नॉर्मलीच पिल्लं झाली पाहिजे हा माझा स्वामींकडे एक प्रकारचा हट्टच होता आणि तेही पिल्लं आणि आई दोघंही सुखरूप ठेवा हेही मागणं होतं। तो पेनीला सुद्धा सतत मी हेच सांगत होती की स्वामी आहेत पाठीशी, तू काळजी करू नकोस, तुला खूप जास्त भीती वाटली तर स्वामींचं नाव घे आणि सगळं लवकरच व्यवस्थित होईल। आणि तिच्यासाठी 3 तारखेची रात्र होती ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, कारण तिला खूपच डिस्कम्फर्ट होत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता खूप ती डिस्कम्फर्ट झाली होती। मध्ये मध्ये तिला अशा पद्धतीने कडल करून तिच्याशी बोलून तिच्यासोबत ती अटॅचमेंट ठेवून तिला धीर देत होते की सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस, बाळही सुखरूप येतील। आणि आमच्या घरी तर 3 तारखेच्या रात्री कोणीही झोपलं नाही, कारण सगळे अगदी टेन्शनमध्ये होते की हिला कधी बाळ होणार आहे। 3 तारखेला तिने दिवसभरात काही खाल्लं नव्हतं किंवा पाणीही प्यायली नव्हती। पेनीला इथे पाहिल्यानंतर मला एक गोष्टीची जाणीव झाली की आई होणं खरंच सोपं नाही आहे। आई काय काय सॅक्रिफायसेस करते, आई कुठल्या संकटातून जाते, आई मृत्यूशी झुंज देत आपल्या बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न करत असते
आणि बाळाला जन्म देणं तितकं सोपं नाही आहे, कारण बाळासोबत आईच्याही जीवाला धोका असतो त्यावेळेला. तर एक प्रकारे आई होताना स्त्री एक दुसरा जन्म घेते असं म्हणू शकतो आपण. आणि हे बघितल्यानंतर तर आई कुणाची असो, तिचा अनादर करताना एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार केला पाहिजे. 3 तारखेची रात्र आम्ही अशी तात्काळ काढली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 तारखेच्या दुपारी 12 वाजल्यापासून तिला पुन्हा लेबर पेन चालू झालं. 12 वाजता तिची वॉटर बॅग बस झाली आणि आता आम्हाला खात्री होती की तिला आता पिल्लं होणार. तिला मध्ये मध्ये अशा पद्धतीने कडल करत होती आणि तिला पाठ दुखत होती, त्यामुळे मध्ये मध्ये तिला गरम पाण्याच्या पिशवीने आम्ही शेक देत होतो, जेणेकरून तिला थोडंसं कम्फर्ट वाटेल. तिला जर दुखत असेल तर ते दुखणार नाही. आणि आता ती पुश करायला लागली होती, म्हणजे आता आपलं बाळ जे आहे ते येण्यासाठी रेडी होतं. तर या ठिकाणी मी तिच्या जवळच राहिली होती आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये आम्ही स्वामींचं तारक मंत्र लावून ठेवलं होतं, कारण ती एक असीम शक्ती आहे तिच्याजवळ. आणि इतक्या वेळानंतर पेनी थोडीशी रिलॅक्स होऊन इथे पाणी पित होती. तर या पाण्यामध्ये आम्ही मिक्स केलं होतं इलेक्ट्रॉल पावडर, जेणेकरून तिला थोडीशी एनर्जी मिळेल, कारण तिने कालच्या दिवसभरात काही खाल्लेलं किंवा पाणी प्यायली नव्हती. तर तुमच्याकडे जर फिमेल असेल आणि तिला असा इश्यू होत असेल तर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर मिक्स करायला विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळेला आपल्याला त्यांना फोर्स नाही करायचे की तू इथेच बस. त्यांना जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे त्यांना त्यांच्या बाळाला जन्म देण्यासाठी आपण सोडायचं आहे. जर आपण फोर्स केलं तर त्या पुश करणं सोडून देतात. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. फ्युचरमध्ये तुमच्याकडे जर फिमेल ब्रीड होत असेल तर ही गोष्ट तुमच्या नक्की कामी येणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला इथे सतत त्यांच्याशी बोलत राहायचं आहे. तर इथे सतत मी पेनीला सांगत होती थोड्या वेळाने की पेनी पुश कर, बाळ येईल. तर आपण त्यांना असं पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. आणि खूप कळा सोसल्यानंतर फायनली पेनीला इकडे दुपारी 2:30 वाजता पहिलं पिल्लू झालं, जी होती मुलगी. आणि हीच आहे आमची बॉनी. सो दुपारी 12 वाजल्यापासून तिला लेबर पेन चालू झालं होतं आणि तिला पहिलं बाळ जे आहे ते दुपारी 2:30 वाजता झालेला आहे. आणि संपूर्ण बाळ ती व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित साफ करून घेत आहे. तर इथे आम्ही काय केलं होतं, जसंच बाळ बाहेर आलं तसं त्याच्यावरचे जे 3 पिशव्यांच्या लेयर्स आहेत त्या आम्ही बोटाच्या मदतीने फाडून घेतल्या होत्या आणि संपूर्ण पिशवी फाडून तिच्याजवळ पिल्लू अशा पद्धतीने ठेवलं होतं, जेणेकरून ती चाटून पिलाला व्यवस्थित क्लीन करून घेईल. तर इथे मी हे पिल्लू जे आहे तुम्ही बघू शकता, ह्याची नाळ जी आहे ती अजून अटॅच्ड आहे. बऱ्याचदा गावठी कुत्रे ही नाळ दातांनी चावून तोडतात, पण आपल्या या ब्रीड डॉग्सना तसं पॉसिबल होत नाही. या ब्रीड डॉग्सना तितकंसं लगेच कळणं कधी कधी अवघड होतं. त्यामुळे इथे जर पेनीनी ही नाळ तोडली तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला ही नाळ कापावी लागणार आहे. तर इथे थोडंसं मी चेक करून घेत होते की बाळाचं जे तोंड आहे त्यामध्ये एक फिंगर घालून आपल्याला असं मूव्ह करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात जर काही पाणी वगैरे असेल तर ते बाहेर पडेल. पॉनी जन्माला आल्याच खूप ॲक्टिव्ह होती, त्यामुळे इथे पेनी व्यवस्थित तिला क्लीन करून घेत आहे. तर या ठिकाणी वेळ झाली होती की आता ह्या बाळाची नाळ आपल्याला कापायची आहे. आणि हे सर्व पहिल्यांदाच मी करत होते, कारण माझा भाऊ घरी नव्हता आणि त्याने सांगितल्याप्रमाणे आता आम्हाला ह्याची नाळ कट करून घ्यायची होती. याआधीही माझ्या घरी पिल्लं झाली होती, पण त्यावेळेला मी कॉलेजला होती आणि त्यावेळेला पिल्लांचं सर्व काही भावाने आणि पप्पांनी केलं होतं, त्यामुळे इतक्या डिटेलमध्ये मलाही माहीत नव्हतं. आणि आत्ता हे सर्व मला करायचं होतं, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होती, पण त्यासोबत हे सर्व व्यवस्थित व्हावं ह्याची भीती होती, कारण सगळं काही मी पहिल्यांदा एकटीने करत होती. तर इथे पेनीला काही हे कापणं पॉसिबल झालं नव्हतं, त्यामुळे आता आम्हीच बाळाची ही जी नाळ आहे ती कापून घेणार आहोत.
तर या ठिकाणी पप्पाने मला सांगितलं की नाळ कापण्याआधी ही जी वार आहे ही पाहू शकतात, तर ही जी वार आहे ही मला कट करून घ्यायची, कारण पिल्लाला उचलल्यानंतर काय होत होतं की या वारीच्या वजनामुळे ती जी नाळ आहे ती एक साईडला यायची आणि त्यामुळे मग ती व्यवस्थित कट होणार नाही. तर सर्वात आधी इथे ही जी वार आहे ती आम्ही कट करून घेणार आहोत. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी वार कट करतोय तर नाळीला अजिबात आपली कातर लागली नाही पाहिजे. तर इथे अगदी पुढून मी वार जी आहे ती कट करून घेते आणि आता पिल्लाला हातात घेऊन जी नाळ आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्याकरता मी इथे नवीन दोरा आणून ठेवलेला होता, तर इथे मी आपला जो स्टिचिंगचा दोरा आहे तोच घेतलेला आहे. अगदी बेमटीकडे आपल्याला घट्ट एक दोरा बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी स्पेस सोडून पुढे थोडा एक दोरा बांधून घ्यायचा आहे आणि मधनं जी नाळ आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर सर्वात आधी अगदी पोटाच्या स्किनजवळ आपल्याला एक घट्ट दोऱ्याचा तुकडा बांधून घ्यायचा आहे. थोडीशी जागा सोडून पुढच्या नाळीकडे एक तुकडा बांधून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला दोरी बांधून झाल्यानंतर मधनं आपल्याला नाळ जी आहे ती कट करून घ्यायची आहे. नाळ कट केल्यानंतर इन केस जर थोडंसं ब्लड आलं तर काय करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने मी इथे बॉनीची नाळ जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि बाळ पुन्हा पेनीकडे दिलेलं आहे, कारण तिचं फर्स्ट बेबी आहे हे आणि तिला जर तिच्या जवळ नाही ठेवलं तर ती अनकम्फर्टेबल फील करेल. तर इथे ती कंटिन्यू आपल्या बाळाच्या टचमध्ये आहे आणि आम्हाला झालेला आनंद जो होता तो आम्ही इथे शब्दात सांगू नाही शकत इतका होता, कारण इतके त्रास कळा सोसल्यानंतर फायनली पेनी आई झाली, म्हणजे एक बाळ तिचं जन्माला आलेलं आहे. झाली ना खुश, आज खरी आई झाली तू. एवढे चला एवढे लवकर स्वामी सो या टायमिंगला आम्हाला माहीत नव्हतं की पेनीला एक्झॅक्टली पिल्लं किती आहेत, पण प्रत्येक पिल्लाच्या मध्ये जवळजवळ अर्धा किंवा पाऊण तासाचा गॅप असतो किंवा त्याहून जास्त गॅप कधी कधी या फिमेल्स घेतात. तर आता इथे बराच वेळ झाला होता बॉनीला जन्माला येऊन, सो आम्ही आता सेकंड बाळासाठी वेट करत होतो. म्हणून मी तिला पुन्हा एक्सप्लेन करत होती की आता तुला पुन्हा अशाच पद्धतीने पुश करावं लागेल, जेणेकरून तुझी इतर बाळेसुद्धा लवकर बाहेर येतील. या संपूर्ण लेबर पेनच्या प्रोसेसमध्ये एक काळजी आपल्याला ही घ्यायची आहे की आपल्याला सतत या फिमेल्सशी बोलत राहायचं आहे, जेणेकरून त्यांना एक कम्फर्ट मिळतो की कोणीतरी आहे ज्याला आपलं व्यथा समजते आणि त्या खूप छान पद्धतीने अशा वेळेला रिस्पॉन्स करतात. तुम्ही जितकं त्यांना एक्सप्लेन करून सांगणार की हे सगळं लवकर होणार आहे, तू हे कर, तू असं कर, तू तसं कर, तू पुश कर. आणि तुम्ही पुढे व्हिडिओमध्येही पाहू शकतात की जसं जसं मी पेनीला पुश कर म्हणायची तसं तसं ती बिचारी तिच्या परीने पुश करायला सुरुवात करायची आणि प्रत्येक पिल्लाच्या मध्ये जवळजवळ अर्धा ते पाऊण तास किंवा कधी कधी 1 तासाचा तिने गॅप घेतलेला आहे. सो इथे बॉनीचा जन्म होऊन बराच वेळ झाला होता, जवळजवळ अर्धा तासाच्या वर झालं तरी पेनीचं सेकंड बाळ येत नव्हतं आणि खूप थकल्यामुळे ती झोपत होती. तर इथे मला तिला सांगावं लागत होतं की प्लीज झोपू नको, एकदा बाळ होऊ दे मग तू व्यवस्थित आराम कर. तर इथे मला तिला उठवावं लागत होतं. तुम्ही पाहू शकता की इथे मी कशा पद्धतीने तिला उठवते आणि मी माझा हात जो आहे तो तिच्या पोटावरून डाऊनवर्ड फिरवत होती, जेणेकरून तिला जाग राहील. आणि या ठिकाणी पेनीचं सेकंड बाळ जे आहे ते बाहेर यायला लागलं होतं. या ठिकाणी बाळ येताना पेनी थोडीशी डिस्कम्फर्ट वाटत होती किंवा ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते असं मला दिसत होतं, त्यामुळे मी लगेचच तिच्या जवळ गेले आणि पाहिलं तर बाळ तर येत आहे, पण या ठिकाणी बाळाने पाय पहिले बाहेर काढले होते. तर इथे बाळाचे पाय पहिले बाहेर आलेले आहेत. आता जेव्हा केव्हा बाळ पहिल्यांदा पाय बाहेर काढतं तेव्हा थोडंसं आपल्याला या फिमेल्सना सपोर्ट द्यायची गरज असते. तर इथे तेच झालंय, बाळाने पहिले पायच बाहेर काढल्यामुळे
आपल्याला ह्याची बॅगही फाडता येत नाही. बाळ अर्धवट आतमध्ये अडकलं होतं. ती पुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती, पण तिच्याशी ते होत नव्हतं. त्यामुळे तिला कंटिन्यू हे सांगत राहावं लागत होतं की पुश कर. आणि तुम्ही पाहू शकता जसं आपण बोलतोय तसं ती पुश करते. तर इथे मी थोडंसं तिला हेल्प करत होती, जेणेकरून बाळ लवकर बाहेर येईल. कारण बाळ अगदी चेस्टच्या भागाकडे अडकलं होतं आणि बाळ खूप हेल्दी होतं, त्यामुळे ते लवकर बाहेर येत नव्हतं. तर इथे मी सुद्धा थोडंसं तिला हेल्प करत होती, पण जसं ती श्वास आत घेत होती तसं बाळ पुन्हा आत जात होतं आणि मलाही ते व्यवस्थित बाहेर काढणं पॉसिबल होत नव्हतं. तर खूप स्ट्रगल करून फायनली बाळ बाहेर काढलं. तर दुपारी 4:15ला हे बाळ बाहेर आले. तर फटाफट मी पहिली ह्याची स्किन लेअर काढली, पण इथे बाळ बऱ्याच वेळ अडकल्यामुळे बाळाचा श्वास बंद पडला होता. बाळ ब्रीथ करत नव्हतं. तरीसुद्धा ती आई आहे तर तिला एकदा चाटायला आम्ही दिलं होतं, जेणेकरून तिच्या स्पर्शाने बाळात काहीतरी बदल दिसेल. तर तुम्ही ते पाहू शकतात की ते जेव्हा अडकलं होतं आणि ती पुन्हा श्वास आत घेत होती, तर यावेळेला झालं असं की तिची ही पहिल्याच वेळ होती आणि आम्हालाही पटकन कळलं नाही की ती बसल्यामुळे बाळ छातीच्या भागेकडे बेंड होत होतं, ज्याच्यामुळे त्याला श्वास घेणं पॉसिबल झालं नाही. आणि आम्ही खूप प्रयत्न केला, बट बाळाकडनं काहीच रिस्पॉन्स नव्हता. त्याला भीतीने शी झाली होती आणि आमचं हे बाळ दगावलं होतं. तुम्ही बघू शकता हे बाळ किती हेल्दी होतं आणि हा मेल होता. त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेचच पेनीला तिसऱ्या बाळासाठी तयार झालेलं बघितलं. तर इथे आम्ही वेट करत होतो की तिचं तिसरं बाळसुद्धा आता लवकर येणार आहे. आणि ते या ठिकाणी दुपारी 4:30 वाजता, म्हणजे अगदी लगेचच 15 मिनिटानंतर तिने या तिसऱ्या पिल्लाला जन्म दिला. तो पण मेलच आहे आणि सेम व्हाईट कलरचा आहे. तुम्ही पाहू शकता हे सुद्धा किती गोंडस बाळ आहे. तर आता इथे आपल्याकडे 2 बाळं होती, एक बॉनी आणि हे आता जो व्हाईट कलरचा मेल झाला होता तो. आता चौथ्या बाळाला जन्म देण्यासाठी पेनी तयार झाली होती आणि इथे आम्ही लाईट्स ऑफ केल्या, कारण तिला लाईट्स ऑफ असल्यावरती लगेचच बाळ देण्यासाठी व्यवस्थित पुश करत होती. त्यामुळे आईने इथे मला लाईट्स ऑफ करायला सांगितल्या होत्या. तर या ठिकाणी तिचं चौथं बाळ सुद्धा पायाळूच होतं.
पण या वेळेला तिला या गोष्टीची माहिती होती की आता बाळ पायाळू आहे तर आपल्याला झोपून चालणार नाही, त्यामुळे तिने उभ्यानेच बाळाला जन्म दिला. तर या ठिकाणी संध्याकाळचे 5:35 झाले होते आणि 4थ्या पिल्लाचा जन्म झाला. तो मुलगा होता. तर या ठिकाणी पुन्हा अशाच पद्धतीने आपल्याला हे लेयर्स पाडून घ्यायचे आहे. तर माझी इतकी घाई झाली की मला ग्लव्ज घालायला सुद्धा मिळाले नाही, तर मी असंच एक बोट त्याच्या तोंडामध्ये घातलं होतं, पण इथे बाळाचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. तर इथे मी बाळाला व्यवस्थित पुसून घेत आहे, कारण मला काही करून या पिल्लाला वाचवायचे. आणि पेनीसुद्धा अगदी कम्फर्टेबल होती, कारण तिला माहिती आहे की मी काही ना काहीतरी करेल, त्यामुळे तिने फक्त चाटलं बाळाला. आणि आता या बाळाच्या तोंडामध्ये जे आहे ते पिशवीच्या आत जे पाणी असतं ते शिरलं होतं, तर आता आपल्याला ते काढून घ्यावं लागणार आहे. सगळ्यात आधी मी इथे बाळाला स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घेत आहे. सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे बाळ. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने बाळ व्यवस्थित पुसून घेत आहे आणि मी बघते जसं मी पुसते तसं त्याच्या तोंडातलं जे पाणी आहे ते नाकावाटे बाहेर पडत आहे. इतकी सगळी धडपड चालू असतानाही बाळ अजिबातच श्वास घेत नव्हतं. त्यामुळे मनात खूप भीती होती की कसं होणार, काय होणार, ह्या बाळाला मला कसंही करून वाचवायचं होतं आणि माझे त्यासाठी प्रयत्न चालू होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे एक प्लॅस्टिकचा जो ड्रॉपर आहे तो आहे. तर मी अशा पद्धतीने या ड्रॉपरच्या मदतीने, हा ड्रॉपर एकदम पातळ होता, तर या ड्रॉपरच्या मदतीने त्याचं सक्शन केलं, म्हणजेच त्याच्या तोंडामध्ये जे काही पाणी राहिलं होतं पिशवीतलं ते काढण्याचा प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीने त्याला थोडंसं पाठीवरती थोपटलं, जेणेकरून त्याचं जे काही एक्सेस पाणी राहिलं आहे ते नाकावाटे तोंडावाटे बाहेर पडत होतं. तुम्ही पाहू शकतात या ड्रॉपरमध्ये बरंचसं पाणी जमा होतं आहे आणि आता इथे बाळ थोडं श्वास घ्यायला लागलं होतं. तर अशा पद्धतीने मी बाळाला टॅप करत होती, जेणेकरून त्याच्या नाकामध्ये जे काही पाणी गेलं होतं ते बाहेर पडेल. आणि तुम्ही पाहू शकता तिथे थोडासा श्वास पुन्हा घेतला होता बाळाने. हे सगळं बघायला जितकं सोपं वाटतं आहे, ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी हे सगळं फेस करत होती खूप कठीण होतं, कारण हात अक्षरशः कापत होते जेव्हा हे बाळ श्वास घेत नव्हतं. खूप स्ट्रगल केलं या बाळाला मी श्वास घेण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता थोडं बाळ तोंड खोलून श्वास घेत होतं. तर अशाच पद्धतीने मी त्याला पाठीवर डॅप करून पाणी जे आहे त्याच्या नाकातोंडातलं ते काढण्याचा प्रयत्न करत होती. आणि इथे त्याला माउथ टू माउथ ब्रीदिंग देत होती, म्हणजे माझ्या माउथनी त्याच्या माउथमध्ये ब्रीदिंग देऊन पुन्हा ते खेचत होती, जेणेकरून त्याच्या लंग्सला एक पंप मिळेल आणि तो स्वतःहून श्वास घ्यायला सुरुवात करेल.
हे सगळं चालू असताना पेनी अगदी शांतपणे बाजूला जाऊन बसली होती आणि पाहत होती, कारण तिला कुठेतरी विश्वास होता की सेकंड बाळाला जरी वाचवता आला नाही तरी या बाळाला मी काही होऊ देणार नाही. त्यामुळे मी जे करते त्यावर ती खूप सपोर्टिव्हली बघत होती, अजिबात त्रास देत नव्हती. आणि फायनली आमचं हे बाळ जे आहे ते श्वास घ्यायला लागलं होतं. इतके प्रयत्न केल्यानंतर जेव्हा बाळाने श्वास घेतला तेव्हा मी एक मोठा श्वास घेऊन सोडला की फायनली माझ्या प्रयत्नांना स्वामींनी यश दिलं आणि हे बाळ जे आहे ते आता छान असं श्वास घ्यायला लागलेलं आहे. सो इथे आमच्या बाळाची ब्रीदिंग रेट आहे ती थोडी अशी नाजूक आहे, पण तरीसुद्धा खूप होप्सनी इथे मी त्याची नाळ कापलेली आहे आणि छानपैकी त्याला असं वेगळं ठेवलेलं आहे. सो आता आपलं बाळ आहे की नाही हे बघण्यासाठी पेनी इथे आलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की ती बाळ काउंट करते, कारण तिला बऱ्यापैकी लक्षात आहे की तिने आत्तापर्यंत 4 पिल्लांना जन्म दिला आहे आणि तिला बास्केटमध्ये मात्र 3च पिल्लं दिसत आहेत. तर ती प्रत्येक पिल्लाकडे असं बघते आणि ती काउंट करते अक्षरशः की माझी इथे फक्त 3च बाळं आहेत. ती जरी डॉग असली तरी ती आई आहे आणि आईची काळजी तुम्ही इथे बघू शकताय की ती कशा पद्धतीने आपली सर्व पिल्लं बघते आणि ती त्या सेकंड बाळाला शोधते जे आता जिवंत नाही आहे. सो या ठिकाणी आम्हाला तर वाटत होतं की 4 पिल्लं झालेली आहेत, तर आता काही पेनीला पिल्लू होईल असं वाटत नव्हतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की तिचं जे सेकंड बाळ आहे ते एकदा लास्टचं तिला बघायला द्यायचं आणि त्या बाळाला लास्टचं गुड बाय म्हणायचं. त्याला गुड बाय बोला. तिला होप्स आहेत अजून, ते बघ. नाही ना बाबू, मी सगळं ट्राय केलं शोना, नाही झालं. बघ एवढंच होतं त्याचं आपल्यासोबतचं, सगळा प्रयत्न केला ग मी, नाही होते ग पिल्लू. सोड त्याला, चल आता जाऊ दे त्याला. हां जाऊ दे आता. हां त्याचे आहेत ना दुसरे भावंड आहेत ना पिल्लू तुझे दुसरे, त्यांना बघ. ओके, एक गुड बाय दे त्याला लास्टचा. नाही ग बाबू, मी सगळं ट्राय केलं. तर या ठिकाणी पप्पा जे आहेत ते बाळाला व्यवस्थित कपड्यामध्ये बांधून ठेवत आहे, जेणेकरून माझा भाऊ जेव्हा येईल तेव्हा त्याला अंतिम संस्कारसाठी घेऊन जाईल. तर इथे बाळ व्यवस्थित कपड्यात फुलं हळदी कुंकू लावून ठेवलेलं आहे. आणि इथे पेनी थोडीशी सॅड झाली आहे, कारण तिच्याच पुढ्यात तिचं बाळ जे आहे ते असं रॅप होऊन साईडला ठेवलेलं आहे, तर तिला ते कळलेलं आहे. आणि आता ती पुन्हा पुश करायला लागली आहे, त्यामुळे बहुतेक ती अजून एका पिल्लाला जन्म देणार आहे. आणि दुसरी साईन अशी आहे की तिने अजूनही काही खाल्लेलं नाही आहे, म्हणजे तिला अजून बाळ होणार आहे. तुम्ही बघू शकता 4 पिल्लांना जन्म दिल्यानंतर तर पेनी खूप थकून गेली होती, पण तिला इथे अजून पुश करत होती, म्हणजे अजून बाळ होणार आहे.
त्यामुळे तिला खूप धीर द्यावा लागत होता. तिला हे सांगावं लागत होतं की बाळ बाहेर आल्याशिवाय तू झोपू नकोस. तर इथे मी तिच्या जवळच बसली होती. आणि इथे जेव्हा मी चेक केलं तर बाळ बऱ्यापैकी बाहेर आलेलं होतं. म्हणजे बाळाची जी बॅग असते ती आम्हाला दिसली होती आणि ते तिला पुश करायला त्रास होत होता. त्यामुळे अशा पद्धतीने हलक्या हाताने आम्ही तिच्या पोटावरून पुश करायला तिला मदत करत होतो, जेणेकरून तिला इझिली पुश करता यावं. तर इथे आम्ही अजिबात तिच्या पोटावर प्रेशर देत नाही आहोत. आम्ही एकदम हलक्या हाताने करत आहोत. आणि ही प्रोसेस जर तुम्हाला यातलं नॉलेज नसेल तर तुमच्या फिमेल्सबरोबर करू नका. तर इथे या ठिकाणी मी एकदम हलक्या हाताने तिच्या पोटावरून हात फिरवत होती आणि पाहत होती. तर बऱ्यापैकी तिचं बाळ जे आहे ते आता बाहेर यायला सुरुवात झालं होतं. जर तुम्हाला यातलं काही नॉलेज नसेल तर तुम्ही तुमच्या पेटला सरळ डॉक्टरकडे न्या. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने जोर देऊन तिच्या पोटावरती जर प्रेशर दिलं तर बाळाला आतमध्ये इजा होऊ शकते. इथे मी हे करते कारण मला टेलिपॅथी येतं, मला त्यांच्याशी बोलता येतं. त्यामुळे मला तिच्याकडनंच कळत होतं की मला पुढे काय करायला हवं जेणेकरून तिला कम्फर्टेबल होईल. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला बाळाची जी बॅग आहे ती दिसते आहे. पण इथे मी अजिबात फोर्स नाही करत आहे. मी फक्त तिची युरिनची प्लेस जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे, जेणेकरून तिला पुश करायला मदत होईल. मला आता इथे एक भीती अशी होती की पुन्हा बाळ पायाळू येतंय का. तुम्ही त्या टेन्शनमध्ये होती आणि तिला पुश करायला मदत करत होते.
सो इथे ती खूप ट्राय करत होती, पण जबरदस्तीने बाळाला बाहेर आणण्यापेक्षा तिला तो कम्फर्ट झोन देण्याचा प्रयत्न केला. सो लाईट बंद करता क्षणी ती प्रॉपरली बसून पुश करत होती. आणि फायनली संध्याकाळच्या 7:25च्या दरम्यान तिला 5वं पिल्लू झालं, जी मुलगी आहे. तर आता इथे नाळ बांधून घेतली होती आणि इथे नाळ कट करून घेत आहे. 5 पिल्लं झाल्यानंतर पेनीला आईने जे जेवण वाढलं होतं ते तिने खाल्लं होतं. त्यामुळे आता आम्ही ते कन्फर्म झालो होतो की आता 5 पिल्लंच आहेत तिला. त्यातलं 1 पिल्लू गेलं होतं. आणि जसं मी आधी म्हटलं होतं की नाळ कापल्यानंतर जर थोडंसं ब्लिडिंग झालं तर इथे मी बेटाडीन लिक्विड जे आहे ते कापसाला लावून घेतले आणि ते नाळेला अशा पद्धतीने लावून घेत आहे. आणि आता बाळाला पुन्हा पेनीकडे देऊन टाकते, जेणेकरून तिचा स्पर्श बाळासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तो तिला मिळावा. सो फायनली हे आहे आमचं 5वं पिल्लू आणि ही खूप गोड होती. तर ही आल्या आल्याच आपल्या आईची लाडकी झाली होती. तर आता या बाळाला सुद्धा मी इतर बाळांसोबतच ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती गोड आहे ही. तर प्रत्येकाला मी इथे आईचं दूध पाजलं होतं आणि त्यानंतर सर्व पिल्लांना त्यांच्या जन्मानंतर जो मध्ये गॅप होता अर्धा पाऊण तासाचा, त्यात मी डेटॉलच्या पाण्याने गरम पाण्यामध्ये डेटॉल घालून टॉवेलने त्यांना स्पंजिंग करून घेतलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 तारखेला सकाळी 7:30 वाजता तिने 6व्या पिलाला जन्म दिला, जो मुलगा होता. पर दुर्दैवाने हा बाळ जे होतं ते मृत जन्माला आलं होतं. तिने जेव्हा जन्माला घातलं तेव्हा तिने त्याला खूप क्लीन केलं आणि तुम्ही बघू शकता तिकडे नाळसुद्धा तिने स्वतःने तोडली होती. परंतु हे बाळ मेलेलं जन्माला आलं होतं किंवा जन्माला आल्या मेलेलं असावं, कारण त्या टायमाला आम्ही सगळेच झोपलो होतो. त्यामुळे आम्हाला अजिबात अंदाज आला नाही की तिने 6व्या पिलाला जन्म दिला आहे. जोपर्यंत आम्ही पाहिलं तोपर्यंत ते पिल दगावलं होतं. तर इथे पेनी मस्तपैकी तिचं आई पण एन्जॉय करते आहे. आणि ही आहे आमची बॉनी आणि त्यासोबत तिची भावंडंसुद्धा आहेत. आणि माझं सगळ्यात आवडतं बाळ हे आहे, जे एकदम पेनीची कॉपी आहे आणि ह्याला वाचवण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आहे. त्यामुळे हे माझ्या अगदी जिव्हाळ्याचं बाळ आहे आणि माझं खूप लाडकं आहे. पेनी मस्त आपलं मदरहूड एन्जॉय करते आहे. हे तिचं 2nd नंबरचं बाळ होतं, जे आता या जगात नाही आहे. आणि हे 6व्या नंबरचं बाळ. त्याचबरोबर 3 दिवसानंतर मी ज्याला खूप स्ट्रगल करून वाचवलं ते सुद्धा बाळ या जगात राहिलेलं नव्हतं. सो पेनीची ही 3 बाळं जरी आज आमच्यात नसली तरी त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. सो पेनीचा हा लेबर पेनचा प्रोसेस आणि त्यानंतरचा तिला मिळालेला आनंद तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या संपूर्ण व्हिडिओतून मला मिळालेला हा मेसेज असा आहे की बहुतेकदा आपण आपल्या कामात असतो आणि आपल्या सगळ्यांच्याच मम्मीज आपल्याला माहिती आहेत की अगं खाऊन घे, हे करून घे, ते करून घे, म्हणजे त्यांना आपल्या काळजीपोटी ते असं बोलत असतात. आणि आपण खूप जास्त कामात असतं की त्याचं फ्रस्ट्रेशन आपल्या आईवर निघतं की जाऊ ग, काय माझ्या मागे लागली आहेस. यानंतर हा जो प्रवास मी पेनीचा बघितला, लेबर पेनचा आणि बाळ होण्याचा, त्यानंतरचा तर मी खूप विचार करून माझ्या आईशी कधी मी असं रागवून बोलेल, कारण आई होणं खरंच सोपं नाही आहे. आई होताना बॉडी चेंजेस होतात खूप सारे. तिला तिच्या खाणपिण्यामध्ये चेंजेस करावे लागतात. जसं तिला सर्दी झाला, खोकला झाला, कुठलाही आजार झाला तरी औषधं घेता येत नाही, कारण बाळ पोटात असतं.
सेम सिच्युएशन्स पेनीसोबत जेव्हा झालं तेव्हा माझ्या आईने मी म्हणते की हे सेम आमच्यासारखंच आहे, आम्हालाही असंच सगळा त्रास सहन करून मग तुम्हाला जन्म द्यायला मिळाला होता. आय थिंक हा संपूर्ण त्रास जो काही होतोय किंवा जे काही बॉडी चेंजेस होत आहेत ते एक स्त्री कसं सहन करत असेल हा खरंच विचार करण्याचा विषय आहे. खूप सारे बॉडी चेंजेस, खूप सारे लाईफमधले सॅक्रिफाइसेस आणि त्यानंतर बाळ जन्माला येतं. हा मेसेज पेनी थ्रू आपल्याला मिळालेलाच आहे. सो मला असं वाटतं की जगामध्ये जितक्या आया आहेत मग त्या कुठल्याही असो, प्राण्यांतल्या असो, पशुतल्या असो, अगदी आपल्या ह्युमन मदर्स असो, सगळ्यांना मनापासून सल्यूट आहे. कारण जे सॅक्रिफाइसेस जे काही तुम्ही आमच्यासाठी म्हणजे एक बाळ जन्माला येण्यासाठी करताय ते खरंच म्हणजे शब्दात आम्ही मांडू शकत नाही, इतकं महान आहे. आणि मला असं वाटतं की आपलं स्वतःचं लाईफ आहे हे साईडला ठेवून आपल्या येणाऱ्या बाळासाठी जगणं, त्याच्यासाठी आपल्या सगळ्या सवयी बदलणं, सगळे सॅक्रिफाइसेस करून, सगळा त्रास सहन करून एखादा जीव जन्माला आणणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे आपल्यासाठी सगळं स्वतःचं अस्तित्व साईडला ठेवून आपल्यासाठी जगणारी व्यक्ती म्हणजे आई असते. तर आईसारखं सॅक्रिफाइसेस तुमच्यासाठी मला तरी नाही वाटत की जगात कुठली व्यक्ती करू शकते. तर पेनीमुळे हा मेसेज मला मिळालेला आहे आणि मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे. सो यानंतर जेव्हा केव्हा आईशी चिडून बोलाल तेव्हा एकदा नक्की विचार करून बोला की तिने आपल्यासाठी काय काय सहन केलं आहे. पेनीची बाळं झाली आणि त्याची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. यानंतर आजच्या तारखेला पेनीची पिल्लं आहेत 10 वीक्सची. पेनीच्या पिल्लांचा संपूर्ण जो प्रवास आहे, त्यांना खायला काय द्यायचं काय नाही, या सगळ्या छोट्या छोट्या व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. त्यामुळे या व्हिडिओ जर मिस करायच्या नसतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओजच्या अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतात. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.